नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमरावती शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राजकमल चौक येथे निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र याच वेळी पक्षातील काही दलबदलू नेते आंदोलनात अनुपस्थित असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. यामुळे पक्षांतर्गत नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. काही कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना संबंधित नेत्यांनी भाजपा विरोधी भूमिका घेतली होती, त्यामुळे आता भाजपामध्ये असूनही त्यांनी पक्षनिष्ठ दाखवणे अपेक्षित होते, अशी भावना व्यक्त करण्यात आली. या संदर्भात कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्याकडे तक्रार केली असून लवकरच याबाबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. आता पक्षातील या अंतर्गत नाराजीवर नेतृत्व कशा प्रकारे तोडगा काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अंडे साहेब जय श्रीराम. जय श्रीराम. काय म्हणतो सर? संगम गुप्ता बरोबर आहे अंडे साहेब पहचाने? हा ना, संगम. तुझा नंबर आहे ना माझ्याजवळ? संगम. अच्छा. एक विषय क्लिअर करायचा होता मला. सांग. थोड़ा सा 2 मिनट द्या फक्त. बोला ना. अभी अपन ने हाल ही में 2 दिन पहले राजकमल चौक पे कांग्रेस का निषेध आंदोलन किया था, कांग्रेस के चक्कर में, बरोबर है? उसमें अपन ने राहुल गांधी जी का पुतला भी जलाए। जलाने नहीं जलाने वाला से जल नहीं दिया। जो भी है उसके पुतले पे लाता वगैरह जो भी मारे अपन ने, बरोबर है? तो आप बीजेपी के अध्यक्ष साहब, मुझे सिर्फ आपसे एक कार्यकर्ता के हिसाब से एक विषय को चर्चा करनी थी कि आपने बेलपुरा प्रभाग से कांग्रेस के नेता को टिकट दिए थे, तो वो मोर्चे में वो नहीं दिखे मुझे, ऐसा क्यों? बल्कि 2023 में कांग्रेस का जब बीजेपी के खिलाफ मोर्चा था तो वही नगर सेवक ने, कांग्रेस के नगर सेवक ने सम्माननीय मोदी जी का पुतला जलाया था, बरोबर है? तो अभी उनका आना काम था ना, क्योंकि बीजेपी की उनको टिकट मिली है, ऐसा आना चाहिए था. ये मेरा व्यक्तिगत मत आहे. नाही आहे, बरोबर आहे तुमचं, ते खरं आहे. बरोबर आहे ना? तेच म्हटलं मी साहेब. तर हे माझं एक व्यक्तिगत मत आहे. मी निरोप सगळ्यांना दिले होते. नाही, याचा अर्थ काय आहे? केस लावण्यासाठी तो भिवून राहिले का? मला एवढं सांगा. म्हणजे हिंमत लागते केस लावण्यासाठी. मी 57 केसेस लावलेली आहे बीजेपी पार्टीच्या पक्षानिमित्त, बरोबर आहे? पण आपण ना तिकीट दिलेली आहे साहेब त्यांना, बरोबर होतं. म्हणजे माझे एक व्यक्तिगत मत आहे, ते आले पाहिजे तिथं निषेध करायला, कारण की आता ते बीजेपीचे आहे ना. ठीक आहे, बोलू मी? आहे ना? बोलू का मी? हा, बोला ना साहेब, बोला ना. विषय तो त्याचा आहे की याचा आहे, माझा तो विषय नसते. माझा विषय होता की मी सगळ्यांना निरोप पाठवले होते. आपण अध्यक्ष आहे साहेब, आपण शहराचे अध्यक्ष. हा, बोला साहेब, बोला. बोलू की नाही बोलू? नाही, बोला ना साहेब, बिलकुल. वेगळ्या इश्यूनी किंवा काही वेगळ्या विषयानी बोलायचं असेल तर ती गोष्ट बिलकुल नाही साहेब. माझा तो विषय नाही आहे, माझा विषय अध्यक्षाचा आहे, बरोबर? हो, एकदम बरोबर आहे साहेब. सगळ्यांना निरोप पाठवले होते. हो. सगळ्यांचं यायचं काम होतं. किती नगरसेवक आले तिथे? ते आकडा तर पद्धतशीर मला नाही माहित सर, परंतु तुला नगरसेवक आले पाहून घेशील तू. बिलकुल. 25 नगरसेवकांपैकी 3 की 4 नगरसेवक आले. हो, बरोबर आहे. आता मला सांग, आपण काय बोला? आपल्या पक्षाचे नगरसेवक सगळेच आहेत. बरोबर आहे साहेब, एकदम बरोबर आहे. मी आता एक मीटिंग बोलवलेली आहे मी, परंतु मला ते दिसले नाही, म्हणून मी तुम्हाला एक अध्यक्षाच्या नात्याने विचारला, एक जवाब विचारला. सवाल होता. तो नाही आहे माझा, काही कोणाचा पर्सनल करत नसतो. नाही, बिलकुल. मी पण तुम्हाला म्हणजे असा सहज फोन लावला की मला हे म्हणजे चुकीचा दिसला, आणि हे चुकीचं आहेच, बरोबर आहे. हे फार चुकीचं आहे की आपण त्यांना तिकीट देऊन राहिलो, पण ते म्हणजे आता बीजेपीचे एक नगरसेवक आहे, तर त्यांना म्हणजे आले पाहिजे. ते आले पाहिजे. मी बोलतोच असतो त्यांच्याशी, मी सगळ्या नगरसेवकांशी बोलणार आहे. चला. धन्यवाद साहेब. काही चूक बद्दल माफी. ठीक आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.